श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कोणीतरी आवडणं म्हणजे प्रेम, की कोणाच्या डोळ्यात हरवून जाणं म्हणजे प्रेम, कोणाला तरी सारखं पाहत राहावंसं वाटणं म्हणजे प्रेम, की कोणाला तरी विसरता न येणं म्हणजे प्रेम, कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणं म्हणजे प्रेम, की आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणं म्हणजे प्रेम, कोणी स्वप्नात येणं म्हणजे प्रेम, की कोणाच्या सहवासात स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम, कोणावर विश्वास ठेवणं म्हणजे प्रेम, की कोणाचा तरी विश्वास कधीच न तोडणं म्हणजे प्रेम, कोणाला माफ करणं म्हणजे प्रेम, की कोणाची तरी उगीच माफी मागणं म्हणजे प्रेम, कोणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम, की न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम, कोणासाठी तरी रडणारं मन म्हणजे प्रेम, की कोणाच्या तरी आठवणीत हसणारं मन म्हणजे प्रेम, कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम, की कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम, कोणासाठी चालणं म्हणजे प्रेम, की आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम, की कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम, की कोणाच्या तरी सोबतीला आनंद म्हणजे प्रेम. श्रोते हो, हे सगळं प्रेमच आहे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. लोकांच्या गर्दीत जाण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व हे निर्माण करा. जोपर्यंत आपला काळ वाईट आहे, जोपर्यंत आपण संघर्ष करतोय, तोपर्यंत कोणाच्याच नादी लागू नका. लोक नावं ठेवतात तर ठेवू द्या. मोठमोठ्या अपेक्षांच्या मागे धावत असताना लहान लहान गोष्टीतला आनंद हा हरवून बसत असतो. डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरचं खोटं हसू सगळं काही सांगून जातं. फक्त ते समोरच्याला ओळखता यायला हवं. एक विश्वासाचा हात हा हाती असला तर कधीच मन विचलित होत नसतं. वेळ आणि परिस्थिती सोबत इच्छा बदलत असतात, आपली माणसं नाही. आपली परिस्थिती ही आपल्यालाच बदलावी लागत असते. त्यामुळे लोक काय बोलतील हा विचार कधीच करायचा नसतो. मनात उतरणं आणि मनातून उतरणं या दोन्ही गोष्टी माणसाच्या वागण्यावर अवलंबून असतात. ज्या ठिकाणी माणसाला गर्व येतो तिथूनच सगळं काही संपत जातं. आयुष्यात आलेली माणसं कायमची सोबत राहतील न राहतील हे माहीत नाही, पण त्यांनी शिकवलेलं धड मात्र कायम लक्षात ठेवायचं. ध्येय मोठं असल्यावर झेप देखील मोठीच घ्यावी लागत असते. तुमचा स्वभाव हा कितीही चांगला असू द्या, लोक तुम्हाला तेव्हा चांगलं म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल. सगळं गमवावं माणसानं, पण एखाद्याचा विश्वास गमावू नये. कारण आज मावळलेला सूर्य उद्या परत उगवेल, पण आज मावळलेला विश्वास मात्र कधीच उगवत नसतो. जबाबदारीची जाणीव झाली की बहुतेकदा स्वप्नही बदलावी लागत असतात. टेन्शन एक बिमारी आहे जे तुमच्या सगळ्या आनंदाला खाऊन टाकत असते.
स्वाभिमान एवढा स्वस्त नाही की कोणी येईल आणि पायदळी तोडवेल. आपला स्वाभिमान एवढा मोठा करायचा की प्रत्येकाच्या वागण्या बोलण्यात आपल्याबद्दल फक्त आणि फक्त आदरच झळकला पाहिजे. तुमच्या भावना जपणाऱ्यांना जीव लावा. भावनांशी खेळणारे तर तिरस्काराच्याही लायकीचे नसतात. गरजेपेक्षा जास्त संयम हा मानसिक तणावाला आमंत्रण देत असतो. जेव्हा परिस्थिती हाताळायची वेळ येते तेव्हा आपण ते पण शिकतो जे शिक्षणात शिकता येत नसतं. लोकांना बरं बोलणारा हवा असतो, खरं बोलणारा नको असतो. आपल्या विरुद्ध कोण कोण आहेत याचा काहीच फरक पडत नाही जेव्हा आपले खरे मित्र आपल्या सोबत असतात. 1 रुपया तेव्हा खर्च करावा जेव्हा आपली कमाई ही 10 रुपये असेल. सुख नसताना देखील पुरावे आणि स्पष्टीकरण द्यावं लागत असेल तर माणूस आतून हरायला लागतो. हसल्यानं आयुष्य वाढतं तर हसवल्यानं आयुष्याचं महत्व. कष्ट करणारी लोक ही स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाहीत. कोणाला थांबवता येत नसतं. येणारा येतो आणि जाणारा जातो. प्रेम हे परिस्थिती बघून नाही होत, समोरच्याचा स्वभाव आणि वागणं बोलणं बघून होतं. मोक्ष प्राप्तीसाठी अस्तित्वाचा अंत गरजेचा नसतो. अपेक्षा, मोह, मत्सर या सगळ्या गोष्टींचा त्याग सुद्धा परिणामी असतो. एका पराभवानं अस्तित्व संपत नसतं.